नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सतीश सोनवणे आपलं संस्कृत सरिता या युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम स्वागत करतो। मागच्या लेक्चरमध्ये आपण इयत्ता 10वी मध्ये संस्कृतच्या अभ्यासाचं प्लॅनिंग कसं केलं पाहिजे याची सुरुवात केलेली होती। पार्ट 1 जो आहे तो आपण बघितलेला होता। तो जर तुम्ही बघितलेला नसेल तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आधी तुम्ही पार्ट 1 बघून घ्या की ज्याच्यामध्ये आपण सुगम संस्कृतम, गद्य आणि पद्य विभाग यांची तयारी कशी करायची याचा एक आराखडा बनवलेला आहे, जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षभरामध्ये जे आपण अभ्यास करणार आहोत त्याचं नियोजन करायला मदत होईल। तर आपण सुगम संस्कृतम हा विभाग बघितला, त्यानंतर गद्य पद्य हा विभाग देखील बघितला। आज आपल्याला व्याकरण तसेच लेखन कौशल्य आणि अपठित यांची प्रिपरेशन कशी करायची त्या संदर्भाने आज आपण थोडासा विचार करणार आहोत। तुमच्याकडे नोटबुक आणि पेन असेल तर मी आता जे आपण मागच्या लेक्चरमध्ये जसं आपण प्रत्येक टॉपिक आणि त्याचे किती मार्क्स आहेत आणि त्याची प्रिपरेशन करण्याची आपली काय स्ट्रॅटेजी असेल त्याची थोडीशी नोंद करून घेऊयात। चला तर मग सुरुवात करूयात व्याकरण विभागाला। आता व्याकरण विभागामध्ये दोन प्रकारचे प्रश्न मी थोडेसे हे बघेन की जे एक्सक्लुझिव्हली व्याकरण विभागामध्ये विचारले जातात असे प्रश्न, आणि दुसरे म्हणजे गद्य पद्य विभागामध्ये शब्द ज्ञानमच्या अंतर्गत विचारले जाणारे व्याकरण विभागाचे प्रश्न। परत एकदा मी सांगतोय, दोन प्रकारचे आपल्याला व्याकरणाचे प्रश्न अभ्यासायचे आहेत। एक तर जे एक्सक्लुझिव्हली व्याकरण सेक्शनच्या अंतर्गत जे विचारले जातील असे व्याकरणाचे प्रश्न, आणि दुसरं म्हणजे गद्य आणि पद्य विभागामध्ये अवबोधनमच्या खाली जो दुसरा सेक्शन असतो तो म्हणजे शब्दज्ञानम, त्याच्यामध्ये विचारले जाणारे व्याकरणाचे प्रश्न। हे दोन्ही सेक्शन जे आहेत व्याकरण विभागामधले हे जे दोन प्रकार आहेत ते दोन्ही प्रकार आपण आता एक एक करून बघणार आहोत। एक्सक्लुझिव्हली आता पहिले आपण जे व्याकरण विभागामध्ये विचारले जातात त्या प्रश्नांच्या संदर्भाने बघून घेऊया। तर व्याकरण विभागामध्ये सर्वात पहिला प्रश्न जो असतो तो म्हणजे नामतालिका। 2 गुणांसाठी हा प्रश्न असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं असतं, जसं तुम्हाला इथे स्क्रीनवरती दिसतंय, नामतालिका एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि त्या पर्टिक्युलर विभक्ती दिलेली असते। विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी मध्ये जरी शिकत असलो तरी आपल्याला इयत्ता 8वी, इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वीचे सगळे शब्द पाठ करायचे असतात। म्हणजे काय, देव, वन, माला, कवी, मती, वारी, नदी हे झाले तुमचे 8वीचे शब्द। त्यानंतर भानू, धेनू, मधु, वधू, पितृ, मातृ, मरुत, सरित, जगत, चंद्रमस, अप्सरस, पयस हे झाले 9वीचे शब्द। आणि तसंच भगवत पासून ते अगदी वाच, देश हे जे शब्द आहेत, वणिज, स्रज इथपर्यंतचे जे 10वीचे शब्द आहेत हे 10वीचे शब्द। म्हणजे इयत्ता 8वी, इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वी या तिन्ही वर्षांचे जे शब्द आहेत त्यांच्या नामतालिका आपल्याला पूर्ण करायच्या असतील। आता इथे एक मी महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतोय, ती कळते का जरा बघा। इयत्ता 8वी मधले देव, वन, माला, कवी, मती, वारी, नदी हे तुम्ही शब्द अतिशय व्यवस्थित पाठ करून ठेवावे। 9वी मधला भानू आणि त्याच्यानंतर मरुत हे शब्द दोन, मरुत आणि चंद्रमस, भानू, मरुत आणि चंद्रमस हे 3 शब्द व्यवस्थित पाठ करून ठेवा। 10वीचे शब्द तुम्हाला पाठ करावे लागणार नाहीत। ऐकून आश्चर्य वाटलं असेल, 10वीचे शब्द तुम्हाला पाठ नाही करावे लागणार आहेत। खूप सोप्या युक्त्या मी तुमच्याशी, जेव्हा आपलं नामतालिकांचं लेक्चर चालेल तर त्यावेळी मी तुम्हाला खूप सोप्या युक्त्या सांगणार आहेत की जेणेकरून तुम्ही अगदी सहजपणे या तालिका पाठ न करता देखील यू कॅन गेट आउट ऑफ इन दिस क्वेश्चन। म्हणजे हे 2 पैकी 2 मार्क्स आपल्याला मिळतील। पण तुम्हाला मी काय म्हणालो, देव, वन, माला, कवी, मती, वारी, नदी हे शब्द तुम्ही व्यवस्थित पाठ करा। भानू, त्याच्यानंतर मरुत आणि त्याच्यानंतर चंद्रमस हे 3 शब्द जे आहेत 9वी मधले ते तुम्ही व्यवस्थित पाठ करून ठेवा। 10वीच्या शब्दांची चिंता करू नका, ते काम अगदी सोपं आहे, अगदी सहजपणे तुम्ही ते पाठ करू शकाल। जेव्हा मी त्या युक्त्या सांगेन त्यावेळी त्याच्यामध्ये डिटेलमध्ये बोलेन। त्यानंतर दुसरा जो प्रश्न आपल्याला ह्याच्यामध्ये बघायचा आहे व्याकरणामध्ये, नामतालिका 2 गुणांचा प्रश्न आहे। तुम्ही एका बाजूला प्रश्नांचं स्वरूप आणि दुसऱ्या बाजूला त्यांची गुणसंख्या हे तुम्ही लिहित आहात असं मी गृहीत धरतोय। तर मग सर्व नामतालिका हा आपल्याला प्रश्न असणार आहे। सर्व नामतालिकामध्ये आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, तर इयत्ता 8वी मध्ये अस्मद आणि युष्मद सर्वनाम शिकलात, अहम, आवाम, वयम, प्रथमात, माम, मा, आवाम, न हे तुम्ही व्यवस्थित पाठ करून ठेवा, अस्मद आणि युष्मद। त्याच्यानंतर तिसरं सर्वनाम तुम्हाला पाठ करायचंय तद। तिसरं सर्वनाम कोणतं पाठ करायचं, तद, पुल्लिंगात, स्त्रीलिंगात आणि नपुंसकलिंगात। आता मी काय बोलतोय बघा, जरी तुम्ही माझ्याकडे संस्कृत शिकत असाल किंवा शिकत नसाल, बरोबर, तुम्ही माझे ऑनलाईन क्लासेस जॉईन केलेले असतील किंवा नसतील, स्टील आता मी जे बोलणार आहे ते खूप महत्वाचं आहे। तत् सर्वनाम जर तुम्ही पाठ केलं तर एतद, यद, किम, अन्य आणि सर्व ही 5 सर्वनामं तुमची अशी येऊन जातात। म्हणून मी गमतीने त्यांना 5 पांडव एक द्रौपदी म्हणत असतो। द्रौपदीच्या मागे मागे हे 5 पांडव जातात। द्रौपदीच्या मागे मागे 5 पांडव इन द सेन्स काय, तर
तद जर तुम्ही पाठ केलं ती आपली द्रौपदी. तद नुसार आपल्याला कोणती सर्वनामं चालायची आहेत? एतद, यद, किम, अन्य आणि सर्व. राहिलं मग त्याच्यामध्ये कोणतं? इदम आणि भवत. इदम आणि भवत त्याच्याही सोप्या युक्त्या मी तुम्हाला ज्यावेळी आपलं सर्वनामांचं लेक्चर होईल त्यामध्ये सांगेन. अगदी हार्डली एका लेक्चरमध्ये तुमचे सर्वनाम तालिका देखील पाठ झालेले असणार आहेत. एक लेक्चर तुम्हाला नामतालिकांसाठी लागणार आहे, एक लेक्चर फक्त सर्वनाम तालिकांसाठी लागेल. ऍब्सोल्यूट तुम्ही आउट ऑफ मार्क याच्यामध्ये मिळवू शकाल. तर अशा प्रकारे जसं तुम्ही इथे स्क्रीनवरती बघताय, सर्वनाम तालिकांचा प्रश्नही नामतालिकांसारखाच असतो. एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि विभक्ती तिथे दिलेले असतात. परत एकदा अस्मद, युष्मद, तद, एतद, यद, किम, अन्य, सर्व. ओके, ही झाली सर्वनामं. त्याच्यानंतर भवत आणि इदम ही जी सर्वनामं आहेत ती आपल्याला फक्त काय करायची आहेत? पाठ करून ठेवायची आहेत. मी म्हणाल्याप्रमाणे एक लेक्चर सुद्धा इनफ आहे, तुम्ही याच्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळवू शकाल. त्याच्यानंतर याच्यामध्येच याच विभागामध्ये पुढचा जो विचारला जाणारा प्रश्न आहे तो म्हणजे कोणता? तर क्रियापद तालिका. नामतालिका झाला 2 गुणांसाठी, सर्वनाम तालिका झाला 2 गुणांसाठी, त्याच्यानंतर क्रियापद तालिका हा देखील प्रश्न 2 गुणांसाठीच विचारलेला आहे. आता या क्रियापद तालिकेमध्ये देखील जसं तुम्ही नाम सर्वनामांमध्ये ज्या प्रकारे तालिका आलेल्या आहेत तशाच प्रकारे इथे देखील एकवचन, द्विवचन, बहुवचन आणि प्रथम पुरुष, उत्तम पुरुष, मध्यम पुरुष अशा अँगलने विचारलेले असतात. याच्यामध्ये इयत्ता 8वी मध्ये तुम्ही पाठ केलेले लटलकार, लंगलकार, 9वी मध्ये पाठ केलेले लोटलकार आणि विधिलिंग लकार आणि इयत्ता 10वी मध्ये आपल्याला लुटलकार, लिटलकार हे जे काही आहे ते शिकायचे. सोबतच असं आणि कृ धातूची रूपं देखील लक्षात ठेवायची आहेत. खूप सोपं आहे. याचं जे आपण स्वतंत्र क्रियापद विचार म्हणून 6 लेक्चरची सिरीज आहे ज्याच्यामध्ये हे पाठ करून घेतो. विद्यार्थी मित्रांनो, इथे फारशी युक्ती काम नाही करत. इथे तुम्हाला रिगरसली मी सांगेन की प्रत्येक पाठ करा, कारण याच्यावरती आधारित जे व्याकरणाचे इतर प्रश्न आहेत ते जर आपल्याला व्यवस्थित सोडवायचे असतील तर इथे तुम्हाला लटलकार, लंगलकार, लोटलकार, विधिलिंग लकार, लेटलकार आणि लुटलकार यांचे प्रत्यय सोबतच असं आणि कृ धातूची लटलकाराची, लंगलकाराची, लोटलकाराची आणि विधिलिंग लकाराची जी रूपं आहेत ती पाठ करावी लागतील. इथे फार जास्त काही मदत नाही केली जाऊ शकत, पण प्रत्यय देखील खूप सोपे आहेत. ती पाठ देखील मी एका लेक्चरमध्ये तुमच्याकडनं लटलकार, लंगलकार पाठ करून घेईन आणि पुढच्या लेक्चरमध्ये लोटलकार, विधिलिंग लकार पाठ करून घेईल. ते खूप सोपं आहे. काही युक्त्या देखील सोबतच सांगेन, कारण याच्यावर आधारित जे व्याकरणाचे इतर प्रश्न आहेत जसं नामतालिका, सर्वनाम तालिकांमध्ये युक्त्या चालून जातील, इथे फारशा युक्त्या नाही करता येणार, आपल्याला प्रत्येक पाठ करावे लागतील. चला तर मग जाऊयात आपण आता व्याकरण विभागातल्या पुढच्या प्रश्नाकडे. नामतालिका झालाय, सर्वनाम तालिका झालाय, क्रियापद तालिका झालाय. चौथा याच्यामध्ये जो तालिकांच्या स्वरूपात विचारला जाणारा प्रश्न आहे तो म्हणजे धातुसाधित विशेषण तालिका. धातुसाधित विशेषण तालिका पूर्ण येतं. 2 गुणांसाठीचा हा प्रश्न असणार आहे. आता धातुसाधित विशेषण ऑब्व्हियसली ते थोडंसं तुमच्यासाठी आता येतात 10वी मध्ये नवीन असणार आहे. क्त प्रत्यांत, क्तवतू प्रत्यांत, शत्रू शाणच प्रत्यांत आणि कृत्या. संपूर्ण संस्कृतचं पुस्तक टेक्स्टबुकचं तुमच्याकडे असेल तर पेज नंबर 78 78 पान नंबरवरती हे सगळं तुम्हाला दिलेलं असणार आहे. जसं क्त प्रत्यांत रूप तुम्हाला लिहायची असतील, क्तवतू बनवायची आहेत, कृत्या बनवायची, शत्रू शाणच रूप बनवायची आहेत. मी तुम्हाला एक गॅरंटीड सांगून ठेवतो, तुम्हाला ज्या प्रकारे शाळेत शिकवणार आहेत तसं पाठ न करता देखील हार्डली एक 40 मिनिट्सचं लेक्चर आहे. ते तुम्ही जर लक्ष देऊन नीट अभ्यासलं, तुम्हाला परत ह्या पेजवरचं तुम्ही जर तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते पेज नंबर 78 बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ते पाठ करणं म्हणजे काही जोक नाहीये. ओके, इट्स अ व्हेरी रिगरस टास्क. बस आपल्याकडे एवढ्या सोप्या युक्त्या आहेत की तुम्हाला याच्यामध्ये आउट ऑफ मार्क मिळल्याशिवाय राहणार नाहीयेत. खूप सोपी युक्ती, खूप सोपी युक्ती आहे. त्यानंतर धातुसाधित विशेषण तालिका, जसं मी म्हणालो एक सोपी युक्ती, पेज नंबर 78 तुमचं पाठ होऊन जाणार. त्याच्यानंतर संख्यावाचक रूपाणी. सुगम संस्कृतमध्ये जो संख्यावाचकाचा प्रश्न विचारला जाणार आहे फर्स्ट सेक्शन मध्ये, आणि व्याकरण विभागामध्ये जो संख्यावाचकाचा प्रश्न आहे दे आर टोटली डिफरंट. तिकडे 2 गुणांसाठी आपल्याला संख्या एकतर अक्षरात लिहायच्या असतील किंवा अंकात लिहायच्या आहेत. इथे जो प्रश्न आहे संख्यावाचक रूपाणी म्हणजे त्याच्यामध्ये हा 3 गुणांसाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. याच्यामध्ये आपल्याला संख्यावाचक, क्रमवाचक आणि आवृत्तीवाचक, संख्यावाचक, क्रमवाचक आणि आवृत्तीवाचक ह्यांची रूपं त्या फिल इन द ब्लँक्स मध्ये लिहायची असतात. थोडासा टफ क्वेश्चन आहे, परंतु परत एकदा संस्कृत सरिता बरोबर तुम्ही जर असाल, एक लेक्चर इनफ आहे. एक लेक्चर इनफ आहे. कुठलंही वाक्य येऊ द्या, यू विल गेट आउट ऑफ, दॅट इज माय प्रॉमिस. ओके, नेक्स्ट संख्यावाचक रूपाने हा 3 गुणांचा प्रश्न झाला. सोबतच समास तालिका, अगदी ज्याला आपण म्हणू ना अवघड जागेचं दुखणं, तशा प्रकारचा हा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. समास तालिका 3 गुणांसाठीचा हा प्रश्न आहे.
युट्यूब चॅनलवरतीच मी पहिल्या 2 समास म्हणजे मी समास कसे शिकवतो त्याची उदाहरणं तुम्हाला कळावीत यासाठी एक फ्री लेक्चर्स टाकले, पब्लिक लेक्चर आहे पब्लिक डोमेन मध्ये, ते तुम्ही बघू शकतात. मी समास कशा प्रकारे शिकवतो 2 समास मी तुम्हाला शिकवून दाखवलेले आहेत. टोटल 7 लेक्चरची ती सिरीज आहे. त्याच्यामध्ये टेक्स्टबुक मध्ये म्हणजे एकतर सगळे समास इयत्ता 9वी मधले आणि इयत्ता 10वी मधले सगळे समास ज्याच्यामध्ये शिकवले जाणार आहेत आणि सोबतच टेक्स्टबुक मध्ये आलेली सगळी उदाहरणं तुमच्याकडनं सॉल्व्ह करून घेतली जाणार आहेत. खूप सोपी पद्धत आहे. वर्कशीट्स त्याचे बनलेले आहेत, त्याचे आन्सर शीट्स मिळतील आणि मी इथे त्याचे लाईव्ह लेक्चर्स घेईन ज्याच्यामध्ये तुमचे हे समास तालिकांचा प्रश्न सोप्या प्रकारे आपण कशा प्रकारे सोडवायचा ते देखील होईल. कसा सोडवला जातो हे बघण्यासाठी मी तुम्हाला जसं म्हणालो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देखील तुम्हाला याची लिंक मिळून जाईल. समास कसे शिकवले जातात त्याचे लिंक तो एक तुम्ही डेमो बघू शकता. त्यानंतर मी जसं म्हणालो इथे समास तालिका हा जो प्रश्न आहे विचारला कसा जातो, सामासिक पदम एका बाजूला सामासिक शब्द असतो, विग्रह वाक्य असतं आणि समासाचं नाव असतं. तिघांपैकी कुठलंही फिल इन द ब्लँक्स आपल्याला विचारले जाते. समासाचं पूर्ण अंडरस्टँडिंग जर आपल्याला नसेल हा प्रश्न सोडवणं बऱ्यापैकी चॅलेंजिंग आहे. आपण थोडीशी सुरुवातीपासून तयारी केली होऊन जाईल. आणि ज्यावेळी मी गद्य पद्य शिकवतो प्रत्येक लेसन वाईज प्रत्येक समास घेतल्याशिवाय माझं लेक्चर संपत नाही. सो डोंट वरी अबाउट इट की प्रत्येक लेसनचे सगळे समास तुमचे लेसन झाल्याच पाठ झालेले असतील, समजलेले असतील असं नाही म्हणत मी, पाठ झालेले असतील. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न असणार आहे याच्यामध्ये तुमचं संख्यावाचक 3 गुणांचा झाला, समासांचा 3 गुणांचा झाला. ऑब्व्हियसली याच्यामध्ये काही काही ऑप्शन्स आहेत म्हणजे 4 पैकी 3 सोडवायचे, 5 पैकी 4 सोडवायचे वगैरे वगैरे. बट फाईन, आता आपण ओव्हरऑल प्रिपरेशन कशी करायची आणि कोणते प्रश्न अभ्यासायचे ते बघतोय. त्याच्यामुळे मी इथं तुम्हाला सगळ्याच प्रश्नांची आयडिया देणार आहे. त्याच्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी हा अगेन 3 गुणांचा प्रश्न आपल्याला अभ्यासायचा आहे. समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द लिहायचे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांना असं वाटतं की अरे समास खूप अवघड आहेत, आपण हा प्रश्न सोडूयात कारण ऑप्शनला असतो ना. परंतु हा प्रश्न खरंच तेवढासा सोपा नाहीये. कारण आधीच आपले टेक्स्टबुक मधले समानार्थी विरुद्धार्थी पाठवत नाही. टेक्स्टबुक मधलेच समानार्थी विरुद्धार्थी विचारले जातात असं नाही. त्याच्यामुळे काय की हा प्रश्न एवढा रिलायबल नाही की आपण त्याच्यावर विसंबून समासांचा प्रश्न, सूचनानुसारम कृती कृत हे प्रश्न आपण ऑप्शनला टाकू शकतो. ओके, ठीक आहे. आपण याच्यावर देखील काही युक्त्या बघणार आहोत किंवा टेक्स्टबुक अभ्यासताना देखील आपण त्याच्यावरती फोकस करणार आहोत. बट स्टील इट्स नॉट रिलायबल क्वेश्चन. देन सूचनानुसारम कृती कृत हा अगेन 3 गुणांचा प्रश्न आपल्याला अभ्यासायचा असतो. सूचनानुसारम कृती कृत म्हणजे काय की सूचनेनुसार कृती करा. याच्यामध्ये कोणकोणते प्रॉमिनंट क्वेश्चन्स आपल्याला अभ्यासायचे ते जरा समजून घेऊया. एक आहे वचन परिवर्तन. एक वचनात वाक्य दिलेलं असतं, बहुवचनात लिहायचं असतं, बहुवचनात असतं, एक वचनात लिहायचं, अशा प्रकारे वचन परिवर्तन. त्याच्यानंतर पूर्वकालवाचकम निष्कासयत. पूर्वकालवाचकम निष्कासयत हा याच्यावरती एक प्रश्न असतो. त्यानंतर त्वम भवान, त्वम स्थाने भवान योजयत, भवान स्थाने त्वम योजयत. वाच्य परिवर्तनम म्हणजे प्रयोग बदलायचा जे तुम्ही 9वी मध्ये शिकलेले आहात. वाच्य परिवर्तनम त्याच्यावरती एक प्रश्न आपल्याला बघायचा असतो. लकार परिवर्तनम वरती एक प्रश्न असतो आणि निंजंत, निष्कासयत किंवा योजयत एक्सक्लुझिव्हली 10वी मध्ये आपण हे शिकणार आहोत. मी जरी तुम्हाला इथे 6 ऑप्शन्स दिलेले आहेत म्हणजे हे 6 ऑप्शन्स पैकी 5 विचारले जातात. 5 पैकी आपल्याला 3 सोडवायचे असतात. अगेन आय रिपीट, हे 6 ऑप्शन्स आहेत की ज्यांच्यावरती प्रश्न बनतात. 6 पैकी 5 विचारले जरी असतात क्वेश्चन पेपरमध्ये, 5 पैकी आपल्याला 3 सोडवायचे असतात. अगदी सोप्या युक्त्या 1-1, 2-2 लेक्चरमध्ये म्हणजे वाच्य परिवर्तन आणि निंजंत सोडलं 1-1 लेक्चरमध्ये तुम्हाला सापडून जाईल. इव्हन म्हणजे त्वम भवानचं लेक्चरची लिंक ऑलरेडी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टाकलेली आहे. कशा प्रकारे एक सोपी युक्ती हार्डली 10-15 मिनिटात तुमचा टॉपिक पूर्ण होऊ शकतो ते तुम्ही बघू शकता. त्या लेक्चरची लिंक या लेक्चर म्हणजे या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. ते तुम्ही व्यवस्थित बघा. तुम्हाला लक्षात येईल की सोनवणे सर किती व्यवस्थित प्रकारे आणि किती सोप्या युक्त्यांद्वारे व्याकरण शिकवतात. त्याचं एक तुम्हाला जजमेंट येऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे इथे आपल्याला सूचनानुसार कृती कृतीचे प्रश्न आपण बघितले. आता मी जसं सुरुवातीला म्हणालो की व्याकरण 2 प्रकारचं हे असणार. एक्सक्लुझिव्हली व्याकरण विभागामध्ये विचारले जाणारे प्रश्न आणि दुसरं म्हणजे काय की गद्य पद्य आधारित व्याकरणांचे प्रश्न, व्याकरण विभागाचे प्रश्न. त्याच्यामध्ये आता व्याकरण विभागामध्ये जो विचारला जातो तो लकार परिचय. म्हणून बघा मी तुम्हाला ज्यावेळी म्हटलं की क्रियापद तालिका हा जो प्रश्न आपण अभ्यासणार होतो त्यावेळी मी तुम्हाला काय बोललो की क्रियापदाचे प्रत्यय तुम्ही व्यवस्थित पाठ करा. कारण वाच्य परिवर्तनामध्ये ते लागतील, पूर्वकालवाचकम निष्कासयत मध्ये तुम्हाला ते प्रत्यय पाठ लागतील, निंजंत कुरुत निष्कासयत मध्ये तुम्हाला ते प्रत्यय पाठ लागतील, लकार परिचयम, लकार परिवर्तनम या प्रश्नामध्ये लागतील. म्हणजे काय असं पकडा तुम्ही की जे व्याकरणाचे सगळे कोर प्रश्न आहेत ना 8 ते 10 मार्क तुम्हाला ते लटलकार, लंगलकार, लोटलकार, विधिलिंग लकाराच्या प्रत्ययांवरच
आधारित आहेत. सो आय रिक्वेस्ट की अजून जर तुम्ही ते प्रत्यय पाठ केलेले नसतील 10वीला येऊन सुद्धा लट लकार, लंग लकार, लोट लकार, विधिलिंग लकार, आत्मनेपद आणि परस्मय पदाचे प्रत्यय पाठ करायला सुरुवात करून द्या. तरच जे तुम्हाला मी रेग्युलर तुम्हाला गद्य पद्य वगैरे जे शिकवेन त्यावेळी पटपट गोष्टी कळतील. अदरवाईज मग गोष्टी डिरेल होत जातील. ठीक आहे. लकार परिचयचा जो प्रश्न आहे म्हणजे वाक्य दिलेलं असतं त्यातला लकार लिहायचा असतो की हे वाक्य लट लकाराचं आहे, लंग लकाराचं आहे, लोट लकाराचं वगैरे प्रत्यय पाठ असतील तर सहजपणे तुम्ही ओळखू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न निर्माणम कुरुत हा म्हणजे जो अंडरलाईन शब्द असतो तो उत्तर म्हणून आला पाहिजे असा प्रश्न तुम्हाला फ्रेम अ क्वेश्चन थोडक्यात सांगायचं तर. ओके. हा 1 गुणासाठीचा प्रश्न आहे. एकदम सोपी युक्ती. एकच लेक्चर इनफ आहे. त्या लेक्चरची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असेल तर ती तुम्ही व्यवस्थित बघा. तुम्हाला लक्षात येईल की एक सोपी युक्ती आपण जर लक्षात ठेवली तर हा प्रश्न आपण कशा प्रकारे आरामशीर सोडवू शकतो. त्यानंतर संधी गद्य विभागामध्ये आणि पद्य विभागामध्ये विचारला जाणारा वेगवेगळ्या स्वरूपात विचारला जाणारा प्रश्न आहे 2 गुणांसाठीचा. आणि अशाही संधी जर कळाल्या नाही तर व्याकरणाच्या बाकीचे कुठलेच प्रश्न आपल्याला व्यवस्थित कळत नाही. 2 लेक्चर्स आहेत संधीचे ते आपण आधी अभ्यासणार आहोत. ते अभ्यासल्यानंतरच आपण गद्य पद्याला सुरुवात करणार आहोत. त्याची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुम्ही ते लेक्चर बघू शकतात. म्हणजे तुमच्या संधी होऊन जातील जेणेकरून ज्यावेळी मी गद्य पद्य शिकवेन आणि जेव्हा सांगेन की इथे आपल्याला पहिली युक्ती जस्ट 9 युक्ती आहेत विद्यार्थी मित्रांनो. स्वरसंधी, व्यंजन संधी, अयादी संधी वगैरे अशा प्रकारे मी शिकवत नाही. त्या वानगडीत मी पडतच नाही. सोप्या 9 युक्त्या आहेत. 9 युक्त्या पाठ करायच्या आहेत. आपलं काम झालेलं आहे. आणि मग सहजपणे आपण ते लिहू शकतो. 2 लेक्चर्स आहेत. तुम्ही व्यवस्थित बघा. तुम्हाला लक्षात येऊन जाईल की कशा प्रकारे आपण कुठलीही संधी आरामशीर सोडवू शकतो. ठीक आहे. हे झाल्यानंतर विभक्त्यंत्य पदानी चिनुत हार्डली 15 मिनिटं. विभक्त्यंत्य पदानी चिनुत म्हणजे काय की प्रथमेचे शब्द शोधा, द्वितीयेचे शब्द शोधा, त्या गद्यांशामध्ये आलेले षष्टीचे शब्द शोधा, पंचमीचे शब्द शोधा. हार्डली 15 मिनिट. 5 लाईन्स आहेत. 5 लाईन्स मी तुम्हाला देणार. त्या तुम्ही पाठ करायच्या. तुम्हाला 1 गुण आरामशीर मिळणार. जिथे विद्यार्थ्यांचे मार्कच जातात. मी तुम्हाला सांगतो एकदम सोपी युक्ती मी तुमच्याशी शेअर करेन. ज्यावेळी माझे लाईव्ह लेक्चर्स चालू असतील मी तुम्हाला ह्या युक्त्या शेअर करेन. त्याच्यानंतर धातू साधित अव्ययानाम चयनम म्हणजे त्वांत, ल्यबंत, तुमंत हे जे वेगवेगळे धातू साधित अव्यय ती आपल्याला शोधायची असतात. 3 लाईन्स. ज्यावेळी माझं गद्य पद्य चालेल, जेव्हा मी तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स मध्ये शिकवत असेल त्यावेळी एकदम 3 लाईन्स आहेत. 3 लाईन पाठ करा. तुम्हाला हा 1 गुण मिळून जाईल. जसं विभक्त्यंत्य पदानी 1 मार्काचा प्रश्न आहे 5 लाईन्स. इथे धातू साधित अव्ययानाम चयनम 3 लाईन्स 1 गुण तुम्हाला मिळून जाईल. परत तुम्हाला कधीच या प्रश्नामध्ये कधी प्रॉब्लेम येणार नाहीये. त्यानंतर प्रतिपादिकम लिखत. आता प्रतिपादिकम लिखत. आता हे झाले तुमचे रेग्युलर जे गद्य पद्यावर आधारित होते ते प्रश्न. अपठित गद्यावर आधारित किंवा पद्यावर आधारित देखील काही प्रश्न आहेत की जे आपण अभ्यासू शकतो. म्हणजे कोणते? एक तर प्रतिपादिकम लिखत मूळ शब्द लिहा. प्रतिपादिकम लिखत म्हणजे काय? मूळ शब्द लिहा. फॉर एक्झाम्पल केशवेन. केशवेन कुणाशी मग जुळतंय? देवेन. देवेनचा मूळ शब्द काय? देव. म्हणजे केशवेनचा मूळ शब्द काय असेल? केशव. याला म्हणतात प्रतिपादिकम. मूळ शब्द. प्रतिपादिकम म्हणजे काय? मूळ शब्द. आता बघा अपठित गद्य आपल्याला 4 गुणांसाठी आहे. बाकीचे तर प्रश्न आपण नाही अभ्यासू शकत पण व्याकरणाचे प्रश्न आपण सहज सोडवू शकतो. एकदम सोपी युक्ती मी तुम्हाला सांगेन ज्यावेळी अपठितचं लेक्चर चालेल. 1 मार्क तुम्हाला हमखास इथे मिळून जाईल. कारक परिचयम हा देखील खूप सोपा प्रश्न आहे. हार्डली तुम्हाला 2-3 लाईन्स आहेत तेवढ्या पाठ करायच्या. तेवढे पाठ केलं की हा 1 गुण देखील तुम्हाला मिळून जातो. त्याच्यानंतर परत एकदा विभक्त्यंत्य पदानी, त्याच्यानंतर धातुसाधित अव्यय किंवा क्रियापदम चिनुत हा प्रश्न परत एकदा 1 गुणासाठी अपठित मध्ये देखील विचारला जातो. आता विद्यार्थी मित्रांनो 6 पैकी आपल्याला 4 ऑप्शन सोडवायचे असतात अपठित मध्ये. तुम्ही जर व्याकरणाचेच 3 प्रश्न जर व्यवस्थित सोडवू शकलात ना तरी देखील म्हणजे जे 4 पैकी आपल्याला अपठित सर अनसीनचे जे विद्यार्थी हे करत असतात सर आम्हाला अनसीन शिकवा. मी तुम्हाला सांगतो थोडंसं जर आपण व्यवस्थित नियोजन केलं हे 3 मार्क तर आरामशीर मिळतात. राहिलं काय? सत्यम असत्यम किंवा पूर्ण वाक्यानं उत्तर तर तिथे तुम्हाला एखादा गुण मिळून जातो. आणि मग जे त्याचं मराठीत भाषांतर करायचं वगैरे काही 1-2 प्रश्न अवघड आहेत. आय डू अग्री. पण हे 3 प्रश्न आणि फॅक्च्युअल एक पूर्ण वाक्यनं किंवा सत्यम असत्यम तो सोडवला की तुमचं अपठितचं काम होऊन जातं. करायचं काय? खूप सोप्या युक्त आहे. आपण त्या पुढच्या येणाऱ्या काही लेक्चर्स मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर लेखन कौशल्याकडे आपण आता जाऊया. लेखन कौशल्यामध्ये 4 गुणांसाठी विचारला जाणारा प्रश्न एकतर धातू अव्ययानाम वाक्यप्रयोग किंवा त्याला और असतं संस्कृत अनुवाद. संस्कृत अनुवाद हे थोडासा रिस्की प्रश्न आहे. तुम्हाला ओव्हरऑल संस्कृतचं खूप चांगलं अंडरस्टँडिंग असल्याशिवाय संस्कृत अनुवाद करता येत नाही.
परंतु धातू अव्ययानाम वाक्य प्रयोग जरी 54 ती सगळी अव्यय धातू असली, स्टील मी तुम्हाला सांगेन की हार्डली 24 सेंटेन्सेस मी तुम्हाला देईन. एक लेक्चर आहे, हे 4 मार्क्स तुमचे तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. एक लेक्चर 24 सेंटेन्सेस लेक्चर मध्येच तुमच्याकडनं पाठ करून घेतले जातील. परत टेक्स्टबुक किंवा इतर कुठल्याही नोट्स उघडून बघण्याची आवश्यकता नाही. यू विल गेट 4 आउट ऑफ 4 लेखन कौशल्य आउट ऑफ. ठीक आहे. लेखन कौशल्यामध्ये आणखी एक प्रश्न आपल्याला विचारलेला असतो, एकतर निबंध लेखन किंवा चित्रवर्णन. परत एकदा हा जो प्रश्न आहे तो 5 गुणांसाठीचा आहे, म्हणजे ओव्हरऑल लेखन कौशल्याने 9 मार्क्स आहेत. तर ह्याच्यामध्ये 5 गुणांसाठीचा निबंध लेखन किंवा चित्रवर्णन आहे. चित्र कोणतं येईल वी डोंट नो, बट निबंध कोणता येईल आय कॅन प्रेडिक्ट. नॉट एव्हरीवन, आय कॅन प्रेडिक्ट. हे एवढं मी खात्रीने का सांगू शकतोय, 2010 पासून आज जोपर्यंत आपण तुम्ही लेक्चर बघता एवढ्या वर्षांमध्ये निबंधाचं प्रेडिक्शन सोनवणे सरांचं कधीही रॉंग गेलेलं नाही. त्याचमुळे जे माझे विद्यार्थी आहेत, संस्कृत सरिताचे जे विद्यार्थी जे माझ्याकडे एकतर ऑनलाईन शिकतात किंवा ऑफलाईन शिकतात, त्यांना संस्कृतमध्ये आउट ऑफ एवढे सगळ्यात जास्त म्हणजे 25 ते 30 विद्यार्थी जवळजवळ संस्कृतमध्ये आउट ऑफ मिळवतात. 97, 98, 99 मिळवणारे जवळजवळ 50च्या घरात विद्यार्थी असतात. यांना एवढे मार्क्स का मिळू शकतात? बिकॉज सोनवणे सरांच्या युक्त्या, सोनवणे सरांचं प्रेडिक्शन रॉंग जाणार नाही. 3च निबंध मी तुमच्याकडनं पाठ करून घेईन, तेवढे पाठ करायचे, तेवढे जाऊन लिहायचे. तुम्हाला इथे आउट ऑफ मार्क मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. दॅट इज माय प्रॉमिस अगेन. ओके. पास्ट तुमचे भरपूरसे तुम्हाला माझे रिव्ह्यूज वगैरे हे सगळे मिळतील आणि मार्क्स तर सगळ्यांसमोर आहेतच. जे बोर्डाचे रिझल्ट आहेत ते सगळ्यांना माहितीच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता तुम्ही मला म्हणाल, एक प्रकारे मी इथे तुम्हाला यशाची गुरुकिल्ली दिलेली आहे. तुम्ही संस्कृत सरिताचा क्लास जॉईन करा नका करू, पण तुम्ही जर पार्ट 1 आणि पार्ट 2 व्यवस्थित बघितलं, स्वतःच्या अभ्यासाचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं, यू कॅन गेट 100 आउट ऑफ 100. दॅट इज माय वर्ड. आणि दुसरं विद्यार्थी मित्रांनो, फक्त संस्कृत सरिता जॉईन केल्याचा फायदा काय होईल की तुमची जी कदाचित जास्त वेळ लागणार आहे, म्हणजे जसं की तुम्हाला मी म्हणालो की धातू साधित विशेषणांची तालिका जी तुम्हाला शाळेमध्ये जशीची जशी पाठ करायला लावतील, क्लासेसमध्ये जशी तशी पाठ करायला लावतील, सोनवणे सरांबरोबर आलात ना, एका लेक्चरचं काम आहे. खूप सारे लेक्चर्स, खूप साऱ्या सोप्या युक्त्यांबरोबर मी ते खूप सोपे केलेले आहेत. तुमचे खूप सारे श्रम वाचू शकतात आणि तुम्ही तुमचं जे टार्गेट आहे 100 आउट ऑफ 100 ते सहजपणे अचीव्ह करू शकतात. चला तर मग भेटूया आता पुढच्या लेक्चरमध्ये. ऑब्व्हियसली ते पेड लेक्चर्स आहेत. तुमचं ऍडमिशन झालं की मग तुम्हाला पुढच्या लेक्चरच्या लिंक्स आणि पुढच्या लेक्चरचे व्हिडिओज नक्कीच मिळतील. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. टाटा, बाय बाय, टेक केअर.